नमस्कार. जळगाव गर्जनाला यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. जामनेर तालुक्यातील पहूर बस स्थानक परिसरात एक दिवसीय अन्नत्याग उपोषण सुरू असून दिल्ली येथील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पहूर येथील रहिवासी विजय पदम मोरे यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे पहूर बस स्थानक परिसरात एक दिवसीय अन्नत्याग उपोषण सुरू आहे. मी विजय पदम मोरे राहणार पोहपेठ. विद्यार्थ्यांना कुठेतरी न्याय मिळावा यासाठी म्हणून दिल्ली येथे चालू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी गावातील सर्व विद्यार्थी तरुण आणि आम्ही पोहपेठ बसस्टँडवर आज त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी एका दिवसाचं आमरण उपोषण जाहीर केलेलं आहे. त्या विद्यार्थ्याच्या भावना सरकारपर्यंत पोहोचाव्या म्हणून आम्ही या याचा उपोषणाचा प्रयत्न केलेला आहे. गेल्या 1 महिन्यापासून दिल्ली येथे विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे आणि सरकार त्याची दखलही घेत नाही आणि उलट त्यांच्यावर आरोप करून ते आतंकवादी आहेत, दहशतवादी आहेत असा शिक्का मारून त्यांच्या आंदोलनाला कुठेतरी चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. विद्यार्थी हा जर आपण विद्यार्थ्याला जर कधी आतंकवादी दहशतवादी म्हणायला लागलो तर मग या देशामध्ये लोकशाही कोण शिल्लक राहते, लोकशाहीचा पाय पण शिल्लक राहतो. विद्यार्थी हाच त्याचं देशाचं भवितव्य आहे आणि त्या देशाच्या भवितव्याला आणि भविष्याला आपण जर कधी आतंकवादी म्हणायला लागलो तर मग आपल्या देशाचं अस्तित्व राहतं कुठे. याचा रोष म्हणून आम्ही इथं एका दिवसाचं उपोषण जाहीर केलेलं आहे आणि आम्ही सर्व उपोषणाला बसलेलो आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी पृथ्वीराज विजय मोरे, गाव पहूर, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. गेल्या 1 महिन्यापासून दिल्लीला जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही हे उपोषण जाहीर केलेलं आहे. मी सुभाष मांडव चव्हाण, राहणार पहूर, वय 75. वास्तविक वयोवृद्धांचा आणि विद्यार्थ्यांचा काही एक संबंध नाही. मात्र विद्यार्थ्यावर जो दिल्लीला जो अमानुष अत्याचार झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही सर्व जाती धर्माचे सर्व पक्षाचे लोक इथे एकत्रित झालेलं आहे आणि सरकारच्या आणि पोलिसांच्या दिल्लीचा जो प्रकार झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही आज 1 दिवसाचं उपोषण केलेलं आहे. 4 दिवसापूर्वी आमचे युवक क्रांती दलचे नेते डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचा आदर्श मानून आम्ही 55 वर्षापूर्वी म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी आम्ही ह्या विद्यार्थी दिशेपासून आम्ही ह्या चळवळीला सुरुवात केलेली आहे आणि आज 75व्या वर्षी वयोवृद्ध असताना आम्ही ह्या चळवळीत या विद्यार्थ्यांचा ज्या अमानुष अत्याचार झालेला आहे त्यांनी न्याय मागणी केलेली असताना त्यांना त्यांची मागणीचा विचार न करता जो मारहाण करून त्यांच्यावर आरोप लावलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी हरीश दंजे पोहूरकर. मित्रो, आज भारतामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की मुलं आज शिक्षण घेत आहेत. उच्च शिक्षण घेऊन नीट परीक्षा आहे, UPSC आहे, अनेक परीक्षांच्या 2-4 दिवस आधीच ते पेपर फुटलेले असतात. त्यामुळे मुलांचा गोंधळ उडालेला आहे की परीक्षा कशी द्यायची, पेपर कसे द्यायचे. त्यामुळे जे गरीब होतकरू मुलं आहेत ते हजारो रुपये खर्चून कुठे क्लासेस लावलेले असतात, आणखी कुठे काही जॉईन झालेले असतात किंवा व्हॉट्सअपवरून माहिती घेऊन हे विद्यार्थी अभ्यास करत असतात. तर ह्या अशा विद्यार्थ्यांची कुचंबना होते आणि ही कुचंबना टाळण्यासाठी आज दिल्ली येथे जे उपोषण चालू आहे जवळपास 28 दिवस झाले त्या गोष्टीला. आज मला वाटतं वाघचोंडी उपोषण सोडलेलं आहे सकाळी, परंतु त्यांनी असं जाहीर केलेलं आहे की जोपर्यंत शिक्षण मंत्र्याचा राजीनामा होत नाही, कारण ते जबाबदार घटक आहे आणि त्यांनी तो द्यायलाच पाहिजे. राजीनामा काही फार विशेष गोष्ट नाही, परंतु सरकार काय आहे की पदाला चिटकून राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. इतर वेळेला
जर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुंबई ठिकाणी पुण्याला काल 2-4 दिवस उपोषणं झाली आणि विद्यार्थ्यांनी उपोषणं केल्यानंतर त्यांची धरपकडसुद्धा झाली, मारहाण झाली. आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये, दोलायमान परिस्थितीमध्ये हा आपला अधिकार आहे की उपोषण करून आपण आपल्या मागण्या मान्य करून घेणं किंवा सरकारच्या लक्षात त्याचं आणणं फार गरजेचं आहे. त्यामुळे मी अशी परत सरकारला विनंती करेन की याच्यातून त्वरित तोडगा काढून विद्यार्थ्यांची सुटका करावी. निर्दोष विद्यार्थ्यांना जो लाठीमार झालेला आहे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची केसेस वगैरे दाखल न होता त्यांना मुक्त करावे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. मी फिरोज कालुतडी आदिवासी एकता विकास समिती संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य. परवा जे छात्रावर दिल्ली या ठिकाणी जे अन्याय अत्याचार पोलिसांना जे केलं ते फार चुकीची गोष्ट आहे. आणि जे आपल्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने कुठेतरी मागणी करत आहे आणि त्याच्यामध्ये पेपर फुटी होते, हे चुकीचं आहे. आणि भारत सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं. आणि मी मोदी साहेबांना विनंती करीन का ज्या मुलावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागे घेण्यात यावं आणि त्या मुलांना त्या गुन्ह्यापासून मुक्त करण्यात यावं आणि त्यांना न्याय द्यावा अशी विनंती मी मोदी साहेबांची करतो. आज आता पौर येथे त्याला पाठिंबा आपण सगळेजण जमलेला वर्गीकरणाला डॉक्टर प्रशांत पांडे पौर येथील नागरिक आता जे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की भारत देश हा धर्मनिरपेक्ष आहे आणि त्याची राज्यघटना जी आहे ती बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. सांगितली शिका आणि संघर्ष करा, त्यातील शिका आणि शिक्षण या गोष्टीवरतीच गदा आलेली आहे. कारण भारतात होणाऱ्या नीट या शिक्षणाचा अभाव आहे संदर्भातील इतका घोटाळा उघडकीस आलेला आहे आणि त्याचं पडसाद म्हणून आणि त्याची जबाबदारी म्हणून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा साधा मागितलेला आहे. तर तो राजीनामा तर देतच नाही, परंतु शिक्षण करणारे विद्यार्थी त्यांच्यावरती अमानुष अत्याचार आज सुरू आहे. आणि हाच मुळात भारतीय राज्यघटनेला, लोकशाहीला घातक असा आहे. कुठेतरी भारत देश हा हुकुमशाहीकडे आणि धर्मनिष्ठ राष्ट्राकडे जातोय का काय असं वाटायला लागलं आहे. तर मीच नाही तर सर्वांनी या गोष्टीला कुठेतरी आपण आळा बसला पाहिजे आणि ज्या संदर्भातील उपोषण सुरू आहे त्याला पाठिंबा दिला पाहिजे असं मी प्रत्येक भारतीय नागरिकाला आव्हान करतो. आणि भारत हा परत लोकशाही प्रबळ राष्ट्र होईल असं अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय